12 ऑक्टोबर 2021 रोजी तेलारा शहरात विदर्भ न्यूजचे पत्रकार चंद्रकांत मोरे, संदीप सोळंके यांच्यासह संदीप खारोडे, अजय गावंडे यांनी तेलारा तालुक्यातील मुख्य रस्त्यांच्या झालेल्या दयनीय अवस्थेला अनुसरून टावर चौक ते बांधकाम विभाग कार्यालय असे 2 किलोमीटर खडतर रस्त्यावरून लोटांगण घेत अभिनव आंदोलन केले। मात्र झोपलेले निष्क्रिय शासन प्रशासन व लोकप्रतिनिधींना जाग केव्हा येणार की अजून काही अपघातांची वाट पाहत आहात की काय असा प्रश्न तेल्हारा तालुका वासियांनी उपस्थित केला आहे। या अगोदर याच रस्त्यावर अपघातामुळे अनेकांना आपल्या जीवाला मुकावे लागले। अनेक महिला विधवा झाल्या तर काही आई बहिणी लेकरांपासून पोरक्या झाल्या। याचे पाप कोणाच्या मस्तकी टाकावे या अगोदर तालुक्यातील हा ज्वलंत प्रश्न मार्गी लावण्यासाठी अनेक वेळा आंदोलने करून झाली। त्यामध्ये घंटानाद आंदोलन, गाढव आंदोलन, पत्रकार विशाल नांदुरकर यांनी आमरण उपोषणे केलीत। मात्र खोटे आश्वासन देऊन तेल्हारा तालुक्यातील जनतेच्या तोंडाला पाणी पुसून फसवणूक करण्यात आली। आज झालेल्या लोटांगण आंदोलनाला भर कडक उन्हात रस्ता तापलेला असताना सुमारे 11 वाजता शहरातील टावर चौकातून सुरुवात करण्यात आली। परंतु काही दूर जाऊन शहरातील बागांनी यांच्या घरासमोर आंदोलनकर्त्याची प्रकृती ढासळली। यावेळी DCN न्यूजचे संपादक संदीप सोळंके, शिवसेनेचे अजय गावंडे, काँग्रेस पक्षाचे संदीप खारोडे यांनी लोटांगण घेत आंदोलनकर्त्याला सहकार्य केले। पण दिलेला शब्द पाळणे व आंदोलन पूर्ण करणे हे एक आंदोलनकर्त्यांची प्रबळ भावना असते। याच भावनेने आंदोलनकर्ता चंद्रकांत मोरे यांनी आंदोलन पूर्ण केले। यावेळी तहसीलदार गुरव, डॉक्टर तापडिया यांच्या उपस्थितीत आंदोलनकर्त्यांचे आरोग्य तपासण्यात आले। या आंदोलनाला शहरातून सर्वच नागरिकांचा पाठिंबा मिळाला। यामध्ये विशाल नांदुरकर, सोनू मलिये, निलेश धनगर, संतोष राठी, राजू वानखडे, ॲडव्होकेट पवन शर्मा, जयंत गावंडे, अरुण नायसे, पिंटू गायकवाड, सुरेश दायमा, सुनील पवार, अन्सार पटेल, सदाशिव वाघ, राहुल सावळे, जगन फोकमारे, अशोक पोहरकर, सुभाष शेटे, सतीश भोंडे, आयटक शक्तीचा, जागरच्या महिला सुनीता पाटील, वैजंती ठाकरे, रुपाली उपाध्याय, आशा कांबळे यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते। बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या व शासन प्रशासनाच्या विरोधात नारे देण्यात आले। या रस्त्यावर काम करणाऱ्या कंत्राटदाराचा परवाना निलंबित करण्यात आला असून नव्याने टेंडर देऊन लवकरात लवकर रस्ता चालू करण्यात येईल असे लेखी आश्वासन उपविभागीय अभियंता बोचे यांनी दिले। एका महिन्याच्या आत कामाला सुरुवात न झाल्यास अतिशय तीव्र अशा स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला व याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील। आंदोलनावेळी तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड, राजू इंगळे यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता। सामाजिक आंदोलन संघाचा संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत मोरे, मी गेल्या अनेक दिवसापासून तेल्हारा तालुक्यातील जे रस्ते खराब झालेले आहेत आणि त्या रस्त्यामुळे अनेक लोकांचा जीव गेला, ज्यांचा जीव गेला त्या परिवारावर काय परिस्थिती निर्माण झाली हे मी जवळून पाहिलेलं आहे। म्हणून मी हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे की तेल्हारा शहरातील जो अग्रेशन चौक, टावरचा चौक आहे, शिवाजी महाराजच्या पुतळ्याला हार घालून मी माझं या रस्त्याचं काम लवकरात लवकर सुरू व्हावं या दृष्टिकोनातून एक मोठा निर्णय घेतला होता। लोटांगण आंदोलनाचा, रस्ता रोक आंदोलन व घंटानाद आंदोलन हा मी सर्व तेल्हारा शहरातील तालुक्यातील जनतेला आवाहन केलं होतं आणि माझ्या माता भगिनी यांना मी विनंती केली होती की बा तुम्ही पण या आंदोलनामध्ये सहभागी व्हा। त्यांना पण दुसऱ्या गावाला तेल्हारा शहरातून खेड्यापाड्यावर जाऊन ड्युट्या करायला लागतात। आता आपण पैदल चालू शकत नाही, त्या बिचाऱ्या कशा ड्युट्या करत असतील, घर सांभाळणं, ड्युटी सांभाळणं, ह्या करून मी त्यांना हात जोडून विनंती केली की तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी व्हा। हे आंदोलन काही चंद्रकांत मोरेचं वैयक्तिक नाही आहे, हे आंदोलन आपल्या तेल्हारा तालुक्यातील हजारो जनतेला जो नाक त्रास भोगा लागून राहिला, जे यातना भोगा लागून राहिल्या, त्या संदर्भात मी या आंदोलनाची उभारणी केली व या आंदोलनाला तेल्हारा शहरातील लोकांनी पाठिंबा दर्शवला, सोबत राहिले। या आंदोलनाला एक मोठं स्वरूप दिलं आणि माझ्या माता भगिनी नवरात्राचे दिवस असून घरचे कामधंदे सोडून या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या। मी त्यांच्याबद्दल त्यांचे ऋणी आहे आणि तेल्हारा तालुक्यातील सर्व पक्षाचे लोक, पत्रकार बांधव, सर्व जाती धर्माचे लोक, माझ्या सामाजिक आंदोलन संघाचे सर्व गावचे ग्रामरक्षक या ठिकाणी येऊन या आंदोलनाला सहकार्य केलं, सहभागी झाले आणि शासनाला हे हात पोहोचवली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो।